मित्रांनो, आपण कुठेही बिझनेस असो, कुठे असो, यश कोणाच्या जीवावर मिळवतं माहिती? आपले जे सहकारी असतात ना, ज्याला पण तुम्ही हाताखालचे कोणी नोकर म्हणेल, कोणी वर्कर म्हणेल, ते खरे आपले मालक, ते खरे आपले गुरु असतात. माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही शिकलो, ते या सहकाऱ्यांच्याकडनं म्हणजे रस्त्याकडेतला ॲक्सिडेंट असो, काही असो, ते मला गवंडी, वडारी, वडारी माणूस सिमेंट सांगायचा मगाची स्टोरी सांगितलं तुम्हाला मी. त्याच्यानंतर साधे-साधे सुतार, सेंटरिंगचे सुतार, इंजिनिअरपेक्षा जास्त सांगायचे, की कशाप्रकारे काय घडतं, ॲक्सिडेंट कसं घडतो. तसंच आमच्या काळी आता सिस्टम खूप बदलली. मला काय ना जुन्या ह्याच्यातले खूप आवडतं. आमच्या प्रत्येक साइटवर आता जुने बिल्डर्स असतील, तर वॉचमन नावाचा प्रकार नव्हता. आता म्हणजे ते सिक्युरिटी, ते निळे कपडे, ते वॉचमन, लमाण्याची जोडी म्हणायची. आम्ही जोडी ठेवायचो नवरा-बायकोची आणि ते फक्त लमाणी लोकच करू शकतात. लमाण्यांचं खूप हे प्रामाणिक माणसं, कष्टाळू माणसं आणि सगळं करणार. सिमेंटची पोती उचलून घेणार, सिमेंट स्लॅबला पाणी मारणार, झाडू मारून घेणार, साहेब आले आणि साहेबांच्याकडे पाहुणे आले तर पळत-पळत कोपऱ्याच्या हॉटेलमधून चहा घेऊन येणार. दोघं नवरा-बायको त्याला जोडी म्हणतात. तिथे ठेवली जायची. त्यांचे होळीचे सण आले, की ते टिपिकल सगळे आरसे-आरशांचे त्यांचे ते कपडे, ते 5-6 लमाणी बायका छान फेर धरून गाणं म्हणतायत. इतकं सुंदर वातावरण असायचं. अशी इमानदार जात आणि या सगळ्यातनं जे मला यश मिळालं, ते या गोष्टीमुळे. मला आठवतंय रास्तापेठची असो ना, तर माझ्या जवळ-जवळ निम्म्या जवळ-जवळ 1990 पर्यंतच्या बिल्डिंग 80 ते 90 आम्ही वॉचमन कधीच ठेवले नाही. लमाणीच आम्ही ठेवत गेलो. जे ऑलराउंडर असायचे. लिटरली इट्स अ पार्ट ऑफ द फॅमिली. त्यामुळे तुम्ही काम करताना कुठलाही व्यवसाय असू दे, जो कोणी तुमचा स्टाफ असेल, जो कोणी असेल त्याला कधी नोकर म्हणू नका, स्टाफ म्हणू नका, फॅमिली मेंबर म्हणा. घरच्या भावाला, छोट्या मुलाला, मावशीला, काकाला, वडिलांना कधी म्हणतात का, की हे आमचे शेजारी आहेत, पाजारी आहेत, सहकारी आहेत, नोकर आहेत असं म्हणता का? नाही ना. ते जसं एकत्र कुटुंब फॅमिली आहे, तसं हे एकत्र कुटुंब फॅमिली सोचवा. त्यामुळे आमचा स्लॅब झाला रस्त्यापेठेचा, की तिथे आमची जोरदार पार्टी असायची. साधीच पार्टी म्हणजे घाबरू नका दारूची नाही. तर त्या पार्टीमध्ये जे काही आम्ही भेळ करायचो, काय करायचो खायला, तिथे माझ्या आर्किटेक्टला मी बोलवायचो. तो पण विचारायचे, नाना पण यायचे. आमचा आर-सी-सी कन्सल्टंटला पण बोलवायचो. मी स्वतः बोलवायचो. आम्ही मस्त मांडी घालून खाली बसायचो. ताटपत्री टाकलेली असायची. तिथे तो लमाणी असायचा, तो वडारी असायचा आणि एकत्र अ, चांग भलं म्हणत मस्तपैकी ती भेळ खायची आणि तो स्लॅब झाल्याचा आनंद साजरा करायचा आणि मग असा स्लॅब, असा एवढा प्रेमानं निर्माण झालेला स्लॅब कसा काय गळेल? तो भक्कमच असणार, छानच असणार आणि तिथल्या राहणाऱ्या प्रत्येक माणसाला जो कोण तिथे घर घेतंय, तो स्लॅब, ती वास्तू सतत तथास्तुच म्हणणार. कारण की ही एका आनंदातनं, एका फॅमिलीने निर्माण केलेली वास्तू तयार झाली. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं. टुमदार स्वप्नात रंगतात माणसं. छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं. घराला घरपण देणारी माणसं. DSK घराला घरपण देणारी माणसं.